हे बघा मस्तपैकी आपण ना हे आज पनीरचे पकोडे बनवलेले आहेत। ह्याची रेसिपी तर आपण बघणारच आहोत। तर मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अशाच रेसिपीमध्ये। तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा। तर बघा मस्त असे क्रिस्पी, वरून असे क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे आपण पनीरचे हे पकोडे बनवलेले आहेत। तर ह्याची कृती आपण पाहूया। तर ह्याच्यासाठी ना मी हे असं पाव किलो पनीर घेतलेलं होतं। आता ह्याचे ना छोटे छोटे आपल्याला क्यूब करून घ्यायचे आहेत। तुम्हाला किती साईजचा ठेवायचा आहे ते म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता। तर या एका क्यूबचे मी असे छोटे छोटे 2 क्यूब असे कापून घेणार आहे। असे प्रत्येक कापून घेतलेले आहेत बघा क्यूब। आता ह्याला थोडंसं चव येण्यासाठी तर आपण थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, मीठ आणि आपण चाट मसाला टाकणार आहे आणि ह्याला छान असं कोटिंग लावून घेणार आहे। म्हणजे पनीरला छान असा मसाला सगळा लागून आपण भजी खाणार तेव्हा पनीरची पण टेस्ट आहे ना, म्हणजे आतून पनीरलाही छान अशी टेस्ट येईल। तर याच्याकरता आपण हे सगळा मसाला लावून थोड्या वेळासाठी ठेवून देऊया। तर आता एक बॅटर बनवण्यासाठी मी हे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण बेसन पीठ पण घेणार आहे। तर कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ आपण छान असं मिक्स करणार आहे, चवीनुसार मीठ टाकू आणि ह्याला पण बॅटरलासाठी थोडंसं आपण लाल तिखट वगैरे हळद वापरणार आहोत आणि मस्त असं बॅटर बनवून घेणार आहे। थोडीशी चवीनुसार कोथिंबीर टाकून छान असं पाणी टाकून, जास्त पण पातळ नाही आणि एकदम घट्ट नाही, म्हणजे पनीरला हे लागलं पाहिजे, कोट झालं पाहिजे व्यवस्थित, तसं हे आपल्याला बॅटर बनवायचं आहे। तर या पद्धतीने आपण थोडंसं असं घट्टसरच बनवून घेणार आहोत। पूर्णपणे गुठळ्या सगळ्या मोडायच्या आहेत आपल्याला आणि छान असं हे एकजीव असं चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे वरून ना एकदम असे फ्लफी होतात आणि क्रिस्पी होतात हे। तर बघा या पद्धतीने आपण या बॅटरमध्ये ना सगळे पनीर असे डिप करून घेणार आहोत। आता आपल्याला फ्राय करायचे आहेत। तर ह्या पद्धतीने बघा आपण हे सगळं बॅटर बनवून घेतलेलं होतं। छान असं घट्ट आहे बघा बॅटर, जास्त पातळ पण नाही, म्हणजे पनीर पूर्णपणे असं आपण जेव्हा कोट करणार तेव्हा पनीर पूर्णपणे झाकून गेला पाहिजे ह्याच्यामध्ये, या बॅटरमध्ये। तर या पद्धतीने आपण लोखंडाच्या कढईमध्ये छान असं क्रिस्पी कडकडीत तेल गरम करायचं आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। म्हणजे कसं पनीर कसं सॉफ्ट असतं, मलाईदार, तर वरतून क्रिस्पी आणि आतून मलाईदार असे हे आपले पनीर पकोडे तयार होतील मस्तपैकी। खायला खूप छान लागतात। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसे लागतात ते। स्नॅक्ससाठी तुम्ही किंवा बड्डेच्या मुलांची बर्थडे वगैरे असते ना, त्याच्या पार्टीसाठी पण तुम्ही बनवू शकता, खूप छान लागतं हे। तर बघा ह्या पद्धतीने आपण सगळे पनीर पकोडे असे फ्राय करून घेऊया चांगले क्रिस्पी होईपर्यंत। अल्टी करून घेऊया, सगळ्या साईडने मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि छान असं मग काढून घ्यायचं आणि चाळणीमध्ये ठेवायचं, म्हणजे एक्स्ट्रा जे तेल असतं ते सगळं निघून मस्तपैकी पनीर पकोडे खायला तयार होतात आणि अजिबात ऑइली वगैरे होत नाही इथे, खूप छान लागतात। तर बघा या पद्धतीने मी सगळे पनीर पकोडे असे फ्राय करून घेते आणि काढून घेणार आहोत। आता आपण तेलामधून एका डिशमध्ये काढून घेऊया आणि मस्तपैकी पनीर पकोडे खाण्यासाठी सर्व करूया। हे तुम्ही पुदिना चटणी, टोमॅटो सॉस ह्याच्याबरोबर पण खाऊ शकता। तर आता आपण दुसरी बॅच पण मस्तपैकी फ्राय करून घेऊया। झटकीपट होणारे आहेत, 10 मिनिटात तुम्ही पनीरचे क्यूब असे मॅरिनेट करून ठेवले ना, मसाला चाट मसाला वगैरे लावून, तरी 5 मिनिटात होतात हे लगेच फ्राय करून, खूप छान लागतात असे वेगळे भजी। तर ह्या पद्धतीने आपण दुसरी बॅच पण छान अशी फ्राय करून घेऊया क्रिस्पी होईपर्यंत आणि मस्तपैकी गरमागरम हे खायचे, खूप छान लागतात। तर बघा या पद्धतीने आपण सगळे फ्राय करून घेऊया आणि मस्तपैकी आपले गरमागरम हे पनीर पकोडे तयार झालेले आहेत बघा, एकदम वरतून क्रिस्पी आणि आतून एकदम असे सॉफ्ट, खूप छान होतात बघा हे। तर तुम्हाला ही पनीर पकोडीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। तर बघा आपण एक पकोडाचा कट करून घेतलेला आहे बघा, आतून मस्तपैकी असे सॉफ्ट पांढरं शुभ्र पनीर आणि एकदम वरतून असं क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असं लागतो खायला। तर बघा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि एक लाईक ज़रूर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि जी राईट साईडला बेल आयकॉन असेल ती प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ येतील त्या वेळेला नोटिफिकेशन येईल।